आज आपण बोलणार आहोत बेटर डिसिजन्स फ्यूअर रिग्रेट्स या अँडी स्टॅनले यांच्या पुस्तकाबद्दल. वाचन कधीकधी फक्त एक जबाबदारी वाटते, पण जेव्हा योग्य पुस्तक हातात पडतं ते आयुष्य बदलू शकतं. आणि असंच काहीसं मनीषसोबत घडलं. मनीष हा 32 वर्षांचा मुलगा दिल्लीच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यांपासून कंटाळलेला होता. एक टिपिकल नोकरी, एक रुटीन आयुष्य, काहीच उत्साह नाही. सकाळी ऑफिसला जाणं आणि रात्री थकून घरी येऊन झोपणं, एवढंच त्याचं आयुष्य उरलं होतं. पण आतून तो अस्वस्थ होता. त्याला वाटत होतं की त्याचं आयुष्य कुठेतरी हरवून गेलं आहे. त्याचे मित्र त्याला नेहमी सांगायचे, अरे काहीतरी बदल कर, आयुष्याला सिरियस घे. पण मनीष हसून टाकायचा, सगळं ठीक चाललंय, चिल करा. तो इतका आत्मविश्वास दाखवायचा की समोरच्यालाही वाटायचं खरंच सगळं ठीक आहे. पण प्रत्यक्षात तो स्वतःशी प्रामाणिक नव्हता. एक दिवस त्याचं मूड खूपच खराब होता. त्याने ॲमेझॉनवरून हे पुस्तक मागवलं आणि साईड टेबलवर ठेवलं. पूर्ण 1 आठवडा त्याने ते उघडलंही नाही. पण एक रात्री त्याला झोप येत नव्हती. बाहेर पाऊस पडत होता. त्याला वाटलं कदाचित हाच योग्य वेळ आहे. त्याने पुस्तक उचललं आणि वाचायला सुरुवात केली. पहिल्याच अध्यायात लिहिलं होतं, द इंटेग्रिटी क्वेश्चन, एम आय बीइंग ऑनेस्ट विथ माय सेल्फ? मी स्वतःशी प्रामाणिक आहे का? मनीषने ही ओळ 3 वेळा वाचली. इतक्या साध्या वाक्यात इतकं वजन कसं असू शकतं हे त्याला कळेना. पुढे स्टॅनली लिहितात की सेल्फ डिसेप्शन म्हणजेच स्वतःला फसवणं आपल्या आयुष्यातील मोठे निर्णय बिघडवतं. आपण बहुतेक वेळा तेच मानतो जे आपल्याला मानायचं असतं, सत्य नाही. मी स्वतःशी प्रामाणिक आहे का हा प्रश्न अस्वस्थ करणारा होता. पण मनीषला जाणवलं की हा प्रश्न त्याच्या संपूर्ण आयुष्याला लागू होतो. त्या रात्री त्याने आपल्या भूतकाळातील निर्णयांचा विचार केला. त्याला आठवलं की त्याने आपली गर्लफ्रेंड का सोडली होती. सगळ्यांना त्याने सांगितलं होतं की ती मला समजत नव्हती, पण खरं कारण होतं त्याची असुरक्षितता. त्याला भीती होती की नातं त्याला कमकुवत करेल. नोकरी बदलताना त्याने सांगितलं होतं की मला ग्रोथ हवी आहे, पण खरं म्हणजे तो आपल्या टॉक्सिक बॉसपासून पळत होता. ग्रोथ हा फक्त बहाणा होता. त्याने पुस्तक बंद केलं आणि वही उघडली. त्याने लिहिलं, मी स्वतःला कशाबद्दल खोटं सांगतो आहे? पेन हातात घेतलं पण पान रिकामच राहिलं. शेवटी त्याने लिहिलं, मी स्वतःला सांगतो की मी ठीक आहे. हे लिहिताच त्याला छातीत हलकं वाटलं. कदाचित पहिल्यांदाच त्याने स्वतःपुढे कबूल केलं होतं की सगळे ठीक नाही. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली. स्टॅनली म्हणतात, अस्वस्थ करणाऱ्या सत्याला स्वीकारणं वेदनादायक असू शकतं, पण हीच वेदना योग्य दिशेने निर्णय घ्यायला मदत करते. मनीषने ठरवलं, प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी तो स्वतःला हा प्रश्न विचारेल, मी स्वतःशी प्रामाणिक आहे का? त्याला जाणवलं, हा फक्त प्रश्न नाही तर एक आरसा आहे. त्या दिवसापासून त्याने आपल्या छोट्या छोट्या निवडींचा विचार करायला सुरुवात केली. आईने विचारलं, तू वीकेंडला घरी का येत नाहीस? पूर्वी तो म्हणायचा, काम खूप आहे. पण यावेळी तो म्हणाला, मला वाटतं मी टाळतो आहे. मित्राने विचारलं, तू इतका रिझर्व का झाला आहेस? तो म्हणाला, मलाही माहिती नाही, पण मला ती शोधायचंय. त्याचा हा प्रामाणिक प्रयोग हळूहळू त्याच्या आयुष्याचा भाग बनला. पण हे सोपं नव्हतं. प्रत्येक वेळी सत्य बोलताना त्याला भीती वाटायची, जणू काही एक अदृश्य साखळी त्याला रोखते आहे. त्याला कळलं, फक्त एक प्रश्न आयुष्य बदलणार नाही, अजून खोलात जावं लागेल. पुढचा अध्याय होता द लेगेसी क्वेश्चन, व्हॉट स्टोरी डू आय वॉन्ट टू टेल? मी कोणती कथा सांगू इच्छितो? मनीष थांबला. माझ्या आयुष्याची कथा काय आहे? स्टॅनली म्हणतात, प्रत्येक निर्णय आपल्या आयुष्याच्या कथेचा एक भाग बनतो. मोठा असो किंवा लहान, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा, कारण तो तुमच्या कथेत कसा दिसेल. मनीषला जाणवलं की तो फक्त तात्पुरत्या समस्यांवर उपाय करत होता. लेगेसी हा शब्दच त्याच्या विचारात नव्हता. त्याने लिहिलं, आत्ता मी कोणती कथा जगतो आहे? कॉलेजमध्ये मित्रांनी स्टार्टअप सुरू केलं तेव्हा तोही जॉईन करू शकला असता, पण त्याने सुरक्षित नोकरी निवडली. आज मित्र यशस्वी झालेले पाहून त्याला वाटायचं, कदाचित त्याने आपल्या कथेतील सर्वात साहसी अध्याय गमावला. त्याने स्वतःला विचारलं, 10 वर्षांनंतर मी कोणती कथा सांगू इच्छितो? हा प्रश्न त्याला अस्वस्थ करून गेला. नंतर त्याच्या आयुष्यात एक प्रसंग आला. जुना मित्र सिद्धार्थने त्याला नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितलं. कल्पना चांगली होती, पण मनीषच्या मनात हलकीशी अस्वस्थता होती. त्या रात्री त्याने पुढचा अध्याय वाचला. द कॉन्शन्स क्वेश्चन, इज देअर अ टेन्शन दॅट डिझर्व्स माय अटेन्शन?
माझ्या मनातील अस्वस्थतेकडे लक्ष देण्याची गरज आहे का? स्टॅनली म्हणतात, जेव्हा एखाद्या निर्णयाबाबत ताण किंवा अस्वस्थता वाटते तेव्हा तिला दुर्लक्ष करू नका. ती तुमच्या अंतःकरणाची सूचना असू शकते. मनीषने वहीत लिहिलं, मी सिद्धार्थच्या व्यवसायात गुंतवणूक करताना अस्वस्थ का आहे? जर व्यवसाय अपयशी ठरला तर? मला त्याच्या निर्णय क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे का? त्याला जाणवलं, हे प्रश्न आधीपासून मनात होते, पण तो त्यांना दाबत होता. दुसऱ्या दिवशी तो सिद्धार्थला भेटला. सविस्तर चर्चा केली. काही गोष्टी अस्पष्ट वाटल्या. शेवटी त्याने लगेच निर्णय न घेण्याचं ठरवलं. त्याला कळलं, प्रत्येक अस्वस्थतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्टॅनली सांगतात, टेन्शनपासून पळू नका, तिच्यासोबत थांबा आणि तिला तुम्हाला मार्गदर्शन करू द्या. मनीषने हे मनावर घेतलं. त्याला जाणवलं की भूतकाळातही त्याने अनेक वेळा आतून येणारी अस्वस्थता दुर्लक्षित केली होती. पहिली नोकरी स्वीकारताना, रिलेशनशिप संपवताना आणि नंतर त्याला पश्चाताप झाला. आता त्याला समजलं की अंतःकरणाची आवाज ही फक्त चेतावणी नाही तर मार्गदर्शक आहे. ऑफिसमध्ये अनैतिक प्रोजेक्ट स्वीकारण्याचा दबाव आला तेव्हा त्याने स्वतःला विचारलं, ही अस्वस्थता माझं लक्ष मागतेय का? त्याने वडील, मित्र आणि सहकाऱ्यांचा सल्ला घेतला. सगळ्यांनी त्याला मूल्यांशी प्रामाणिक राहायला सांगितलं. शेवटी त्याने प्रमोशनची संधी सोडून प्रोजेक्ट नाकारला. त्याला समजलं, निर्णय फक्त आपल्या फायद्यासाठी नसतात, त्याचा परिणाम नात्यांवरही होतो. विश्वासू लोकांचा सल्ला घेतल्याने निर्णय अधिक स्पष्ट आणि संतुलित होतात. पण अंतिम निर्णय स्वतःलाच घ्यावा लागतो. नंतर गुंतवणूक आणि बहिणीच्या लग्नाच्या बाबतीतही त्याने हाच दृष्टिकोन ठेवला. साक्षी म्हणाली की ही लग्नाची गोष्ट मान्य केली तर तिला वाटेल की ती स्वतःला हरवतेय. फक्त पप्पांना आनंद द्यायचा म्हणून निर्णय घेणं तिला योग्य वाटत नव्हतं. मनीषला जाणवलं की आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हॉट डज लव्ह रिक्वायर ऑफ मी? म्हणजे प्रेम माझ्याकडून काय अपेक्षा ठेवतं? या प्रश्नाचा अर्थ असा, निर्णय घेताना फक्त स्वतःचा फायदा पाहू नका, तर दुसऱ्यांच्या भावना आणि भल्याचाही विचार करा. मनीषने साक्षीला धीर दिला आणि तिच्या मनातील गोष्ट स्पष्टपणे सांगायला प्रोत्साहित केलं. हळूहळू कुटुंबालाही तिची भावना समजली. यानंतर मनीषला कळलं की प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर जबाबदारी आणि सहानुभूती आहे. त्याने ऑफिसमध्येही हाच दृष्टिकोन स्वीकारला. सहकाऱ्यांच्या भावना समजून घेणं, टीमसोबत काम करणं आणि कोणताही निर्णय घेताना त्याचा इतरांवर होणारा परिणाम विचारात घेणं. त्याने एका मित्रालाही चुकीच्या बिझनेस डीलपासून परावृत्त केलं, कारण त्याला जाणवलं की त्या निर्णयाचा परिणाम अनेक लोकांवर होणार आहे. हळूहळू मनीषचं आयुष्य बदललं. तो प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारू लागला, मी स्वतःशी प्रामाणिक आहे का? माझं अंतःकरण काय सांगतं? माझे जवळचे लोक काय सल्ला देतील? आणि सर्वात महत्त्वाचं, प्रेम काय अपेक्षा ठेवतं? त्याला समजलं की सर्वात योग्य निर्णय तेच असतात जे प्रेम, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने घेतले जातात.